नंदुरबार जिल्ह्यामधून दळगाव या तालुक्यामधून आपण येथे आलो. तर नेमकं येथं येण्याचा उद्देश काय होता? येथे येण्याचा उद्देश असा होता का बुवा हा जो कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे जो पीक प्रात्यक्षिकं आणि शेती निगडीत काही मूलभूत माहिती सुविधा या ज्या लाईव्ह स्वरूपात दिल्या जातात त्या एकमेव आपल्या महाराष्ट्र राज्यात फक्त इथंच बघायला भेटतात. त्यामुळे हा आपला शेतकरी अभ्यास दौरा आपण अक्राणी तालुक्यातून आयोजित करून इथं आपण 3 वाहनाने 35 शेतकऱ्यांना घेऊन आलो होतो. आणि त्यानंतर आपण इथं नॉमिनल प्रवेश फी भरून आपण प्रवेश केला. त्यानंतर शेतकऱ्यांना तिथं आपण माहिती दिली आणि सोबत दाखवलं, प्रात्यक्षिकं दाखवले. त्याच्यात त्यांनी जागेवरच भाजीपाल्याचे प्रात्यक्षिकं आयोजित केलेले होते. जागेवरच त्यांनी भाजीपाला, फळपिकं, वेलवर्गीय पिकं प्रात्यक्षिकं आयोजित केलेले होते आणि त्यांना फळं देखील आलेले होते आणि ते खूपच उत्कृष्ट प्रकारचे होते. तर त्यांचं नियोजन काय होतं ते आपण इथे येऊन सगळं शेतकऱ्यांच्या आवडीनुसार त्यांना कोणती माहिती पाहिजे ते विचारून आपण त्यांना आत्मसात करून दिले. परत लिटरेचर घेतलेले आहेत आणि काही आपण सभासद देखील करून घेतलेले आहेत त्यांना त्या पिकासंबंधित. तर किती दिवसाची होती ही सहल? ही आपली 2 दिवसाची सहल होती. पण काही वेळेअभावी आपण एकच दिवसात आटोपतं घेतलेलं आहे. आपण लवकर इथं पोहोचू शकलो नाही आणि आज हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज आपण सकाळपासून संध्याकाळ पावेतो येथे होतो आणि जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलेले आहे. का बुवा असं प्रदर्शन आम्हाला बघायला नाही मिळालं आतापर्यंत, पहिल्यांदाच बघतो आहे आम्ही असं. तर सर, तुम्हाला काय सांगायचं आहे या सहलीबद्दल, आपल्या शेतकऱ्यांच्या या सहलीबद्दल? दळगावसारख्या अतिदुर्गम भागातून अशी सहल आयोजित करणं आणि जे मुख्य प्रवाहापासून म्हणा किंवा शेतीच्या संबंधित मुख्य तंत्रज्ञानापासून जे दुर्गम भागातले किंवा आदिवासी शेतकरी वंचित आहे आणि त्यांना हे राज्यस्तरीय एवढं उच्च दर्जाचं प्रदर्शन दाखवणे हे एक नक्कीच माझ्या शेतकऱ्यांसाठी किंवा दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानाचीच गोष्ट आहे. आणि हे प्रदर्शन शेतकऱ्यांनी दिवसभर म्हणजे काही लाईव्ह डेमो होते, वेलवर्गीय होते, नंतर फुलं होती, नंतर शेडनेट होते, पॉली हाऊस होते, नंतर मत्स्यपालनविषयी माहिती घेतली शेतकऱ्यांनी, नंतर दुग्ध व्यवसायाविषयी माहिती घेतली शेतकऱ्यांनी. तर अशा विविध म्हणजे एवढं म्हणजे व्याप होता म्हणजे या प्रदर्शनामध्ये की म्हणजे काही डेमो तर आपल्याला म्हणजे असं वाटत होतं की एका दिवसात हे पाहून होणार नाही. तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने जेवढं चांगल्या प्रकारे अवगत करता येईल असं त्यांनी अवगत केलेलं आहे आणि स्वतः त्यांनी समाधान पण व्यक्त केलेलं आहे. आणि पुढे असं महाराष्ट्र लेवलला किंवा जिल्हा लेवलला किंवा डिव्हिजन लेवलला असे कार्यक्रम किंवा प्रात्यक्षिकं झाले तर आम्हाला आवर्जून निरोप द्या. आम्ही अशा प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी किंवा कृषी प्रदर्शनं पाहण्यासाठी आम्ही उत्साहाने सहभागी होऊ अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. बरोबर. तर आता आपण सरांशी बोललो, चर्चा केली, परंतु आपण येतं एकदम जे काही शेतकरी आपले जमलेले आहेत सहलीमधले त्यांच्याशी चर्चा करू की त्यांचं मन कसं वाटतं येथे येऊन. तर काका, कसं वाटतं येथे येऊन? चांगलं वाटतंय. बरंच काही पाहायला भेटलंय. बरोबर. पहिल्यांदाच आलात आपण? पहिल्यांदाच आलो इथे. म्हणजे काय काय पाहिलं मध्ये जाऊन आपण की आपल्याकडे फुले वगैरे तर नाही, आपल्याला जे आपल्याकडे जे ज्वारी वगैरे ते बघितलंय. बरोबर बरोबर. आणि कीटकनाशक ते औषधं पण आपल्याला ते पण घेतले, काही घेतलेले आहे. घेतले पण आहेत की विकत? खूप चांगलं आहे. आणि तिथं फवारणीसाठी ड्रोन पण उपलब्ध असं मला थोडंसं प्रत्यक्षात पाहिलं. ते ड्रोन पण पाहिले आम्ही, पण आपल्याकडे मग ड्रोन तर नाही, आपण कसं खांद्यामध्ये ते आपलं ते काय म्हणतो फवारणी पंप. फवारणी पंप त्याचा जास्त उपयोग करतो आपण. बरोबर. मग आनंद वाटतोय आपल्या सहलीमध्ये सहभागी झालो आपण. चांगलं वाटतं. ठीक आहे. तर आपण पाहिलाच सरांची चर्चा केली तर एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतोय. तर आपण येतं येऊन आम्हाला देखील खूप आनंद वाटतोय की आम्ही या सहलीमध्ये आम्हाला संधी भेटली.
बंद होणार आहे. हा 6 व्हरायटीचा प्लॉट आहे. सिजेंटी कंपनीचा आहे. केव्हीकेचा प्लॉट आहे. याच्यावर फर्टिलायझर ऍप्लिकेशन केलेलं आहे. ते झायडेक्स कंपनीचं आहे. तिकडल्या 3 लाईन्स आहे ना, त्याला पूर्णपणे केमिकल वापरलेलं आहे. केमिकल हा, याला पण वापरले, पण 25 ते 30% केमिकल वापरलेले आहे. आणि झायडेक्स कंपनीचं मिनी किट येत आहे, ते वापरलेलं आहे बसल डोस म्हणून. आता इथं आपण कांद्याची लागवड केलेली, पूर्ण 6 रोजमध्ये आपण कांदा लागवड केली. 3 रोज जे आहेत तर त्याला आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक वापरलेलं आहे, आणि ह्या ज्या 3 रोज आहेत तर याला आपण पूर्णपणे रासायनिक प्लस केमिकल फंगीसाइड जे येतात ते सगळं वापरलेलं आहे. असं का? कोनिकचा प्लॉट आहे. बिना मातीची शेती कशी करायची हा डेमो आपण इथं दाखवलेला आहे. तर खाली पाणी आहे तिथं, म्हणजे पहिल्यांदा टँक आहे. त्या टँकमध्ये मासे, मग त्याची जी एक्सक्रीट आहे ती फिल्टर होती. मग ते फिल्टर झालेलं पाणी खाली येतं. मग ते पाणी एक न्यूट्रिएंटचा सोर्स म्हणून, म्हणजे जे फिश मॅन्युअर आहे तेवढं फक्त ह्या प्लांटला एक न्यूट्रिएंटचा सोर्स आहे न्यूट्रिएंटचा. मग आपण बघू शकता ह्याचे खाली पाण्यात मुळे आहेत. हां, मोड आहे फक्त. हां, तर या कंपनीचं नाव आहे इप्लेन आणि ॲम्बर विंग्स यांचा ब्रँड नेम आहे. तर हा जो ड्रोन आहे तो फ्रूट ऑर्चरसाठी वापरतात. याला 2 नोझल आहेत. तसंच हां, तर आता 1 वर्षाची वॉरंटी आहे. 1 वर्षाच्या वॉरंटीमध्ये जर काही इंटरनल डॅमेज झाला तर कंपनी तुम्हाला ड्रोन रिप्लेस करणार. बट जर बाहेरचे विंग्स वगैरे हे जे ब्लेड्स आहेत हे जर तुटले तर ते तुम्हाला स्वतःच्या पैशाने घ्यावे लागतात. तर बाहेरच्या दुसऱ्या कंपनीकडून तुम्ही घेतले तर ते 3,000 तुम्हाला भेटतील. जर याच कंपनीचे तुम्ही ब्लेड्स घेतले तर ते तुम्हाला 1,500 भेटतील. इथे जर तुम्ही बघत असाल तर UPL कंपनीने यावर्षी ट्रिस्केल नावाचं नवीन तणनाशक बाजारामध्ये मागच्या 2 वर्षापासून आणलेलं आहे. तर या ट्रिस्केलमध्ये तुमचे जे मुख्य तण आहेत, म्हणजे त्यामध्ये लवाळा आहे, हराळी आहे, शिपी, चिकटा, केना, वाघनखी, वेलतार, तर ही सगळी तणं यामध्ये 100% कव्हर झालेली, म्हणजे मेलेली तुम्हाला दिसतील. ऑर्बिसिड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण आलेलो आहोत. हा पांढरा झेंडू तुम्ही इतर वेळेस केशरी कलरचा, पिवळा कलरचा झेंडू बघता, पण आज आपण पांढरा कलरचा पण झेंडू घेऊन आलेलो आहे. तर ह्या झेंडूचं वैशिष्ट्य असं, जिथे शेवंतीचं मार्केट आहे त्या मार्केटला आपण हा पांढरा झेंडू देऊ शकतो. पांढऱ्या झेंडूचं वैशिष्ट्य की 45 दिवसामध्ये याचा तोडा चालू होऊन जातो. बाकी इतर वनाचा तोडा केशरी किंवा पिवळ्याचा हा 55 ते 60 दिवसात चालू होतो. प्रवीण पाटील, ऑर्बिसिड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहेत बारामती एक्झिबिशनच्या ठिकाणी. तर ऑर्बिसिड्स या कंपनीचं आमचं कलिंगड आहे. तर हे कलिंगड नवीन एक संकरित वाण आहे कलरमध्ये. हे कलरमध्ये जे वाण आहे हे एक्सपोर्टला चालणार आहे. तर ओरोसीड म्हणून हे कलिंगड आहे. हां, तर हे कलरमध्ये एक्सपोर्टला चालणारं हे वाण आहे.